नाही पुढच्या वेळेस मी पळत पळतच येणार आहे. फाटली का? फाटली का सांग. माझ्या डोळ्यात काय पळायचंय. मित्रांनो खरंच आहे ना, पंख पाहिजे होते. पंख असते ना मला इकडं उडला असतो मी. कसलं भारी बघा ना. त्या तिकडं का चोर दरवाजा तिकडून. बर खाली भाताची शेती आहे. त्या तिकडे भाताची शेती आहे. दीदी तिकडे गेली होती भाताची शेती करायला आमची. ओके सॉरी. ए चिंगे फोटो नको आहे का तुला. अरे अरे काय हे आईला जाऊशेच वाटत नाही मला. जाऊशेच वाटत नाही हो इथून. कसला व्ह्यू आहे नजारा आहे बघा. हा ना टोपी दे जरा. पूर्ण माती. काही लोक प्रोफेशनल असतात पण ब्लॉगच बनवत नाहीत. नाही येत नाही म्हणा की सरळ. हे जेव्हा बघाल ना व्हिडिओत तेव्हा कळेल. हाँ हम क्या चीज है. क्या चीज है. सुळा माची काही तेच की. आमचा गाईड चुकीचा सांगतोय बरं का इथं. नाही नाही माझे व्ह्युअर्स नाराज होतील, शिव्या घालतील. काय ना त्या मोरगिरीला गेलतो ट्रेकला. मी कडे बघितलं हो केलं म्हणतो गप नाही. तेवढी आपली आता आपली जेवढी हाईट आहे का एवढ्या हाईटवर आता इथून पुढे जायचंय का असं समज पडलं. तिथं कसं आहे बघ, आता इथं आलो पुढे गाडावर जायचं अख्खा ब्लॉक. इथून एक उभी शिडी लावली सरळ. होय कळालं. मग ते 4-5 शिड्या चढून जायचं आणि मग हे करायचं. म्हणजे बघ आता इथं एंड आहे का नाही, इथं शिडी लावली मग त्याच्यावरती चढून मग पलीकडे जायचं. साईडने दर्या. मग दरी म्हणजे अरे वरती चढायला काय केलं माहिती, असा तिरका दगड आहे. इथं दोरी बांधली आणि ती दोरी अशी इकडे आडवी टाकली. शाबाश बेटा बहुत बढ़िया. ती म्हातारी खाली पडल.
एक तर आंधळी ती आंधळी ती. खतरनाक पॉइंट आहे रे हा. कुठलं हा जुन्या काळातलं लोखंड दाखवतो तुम्हाला. आताच आहे बाबा ते बस गप्प. इथून जर पुढे गेलो आणि पुढच्या बाजूने आपण हा जर कातळ बघितला तर तो एका उभ्या हत्तीसारखा दिसतो. थोडं अजून पुढून बघितलं तर त्याच्यावरती अंबारी असल्यासारखं पण आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्याला हत्ती प्रस्तर म्हणतात. आणि हे जे आहे हे नैसर्गिकरित्या बनलेलं नेडं आहे. हे नेडं आपल्याला असं रतनगडला पण एक दिसतं. ओके. तर पुढून फोटो येईल ना त्याचा. हो ते हत्ती प्रस्तर हत्ती प्रस्त पुढून दिसेल. आणि ती जी बुरुज आहे ना तो समोरून बघितला असं वाटतं की त्या हत्तीच्या पाठीवर अंबारी आहे. तशा दिसतंय इथून पण ही बॅक साईड आहे ना हत्तीची. मागं वळून बघ. आईला भाई साहब फ्रंट व्ह्यू आहे ना हा. हा चिंगे हा अजून लांबून दाखवतो मित्रांनो तुम्हाला म्हणजे भारी दिसेल. चला तू कशाला काढते मग इथून. मला नको का लांबून काढ की तुम्ही. ए बाळा इकडे आहे ना. बरं येताना कर. काय करायचंय तुला. फोटो काढायचा का? हा कर ह्याच्यात काढतो. दादा काढेल थांब. अरे खरंच रे चिंगे बाई हिला स्पॉट हे माहिती आहे. काढ नाही दिदे दिदे काढ की. अरे काढतोय ना तू. नाही ह्याच्यात नाही येत. हा इथून भारी येतोय. तर ह्या माझ्या मागं हत्तीचं नेडं बघितलं तुम्ही आत्ता. हे जे आहे ते आता पुढं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मला असं वाटते की मी एकटंच यायला पाहिजे ब्लॉगिंग करायला. आणि ही पोरं मला ब्लॉग करून देत नाही आहे तिथं. गाईज इथे आहे ना आवाज लय भारी येतोय. आवाज दाखवतो तुम्हाला. एक नंबर आवाज येतोय. हा आता अंबारी दिसली बघा इकडं. हा अंबारी दिसतोय आता इथं वरती आलो. बरोबर चिंगे एक नंबर क्लास. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपती संभाजी महाराज की. मला चिलखती बुरुज जो म्हणतात ना तो याच्यामुळे इथं काही गाड्यांवर आपण आहे ना एकच तटबंदी दिसते. कुठे इथे आहे ना हा ही एक तटबंदी आहे हा आणि लगेच ही एक तटबंदी आहे. म्हणजे ह्याला 2 तटबंदी आहेत. जर तू बघितलंस तर इथे ही एक आहे. आणि हा ही एक आहे. त्याला चिलखती बुरुज म्हणतात. चिलखती बुरुज. हा आणि हे इथलं वैशिष्ट्य आहे.
फार कमी पण मी काय म्हणतो, तटबंदी एवढ्या वरती बांधायची काय गरज आहे? काय डाळिंब नाही, काळी मिरी नाही, काय ते काय म्हणतात ग त्याला? हा, डोंगराची मैना. बरं मी काय म्हणतो, तटबंदी एवढ्या वरती बांधायची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? एवढ्या वरती कोण येणार आहे तेव्हा? तर मित्रांनो, ही तटबंदी आहे जी चिंगी म्हटली त्याची. हा तेच ते माझं टब जरा दुहेरी तटबंदी दुहेरी तटबंदी. ओके. आय गेस. म्हणजे उद्या शत्रूंना हल्ला केला तर ही एक तटबंदी आहे. इथं तुमचे तो फोडून येणार. परत ह्या तटबंदीला पण त्याला खूप वर्षांनी वाचलेली आहे. ह्या दोन्ही तटबंदच आहेत का? हो, त्याला दुहेरी तटबंदी. दुहेरी तटबंदी म्हणतात. ओके. आपल्याला जायचंय कुठं? हां हां, कुठे? मला नाही, किशोरला येतं. टाक. किशोरला येतं टाक. मला नाही येतो बोललो की. वैरी झाली तू. अगं पोहता येतं, पण हा जेव्हा आहे ना पाण्यात उडी मारतो, पाणी सगळं बाहेर येतं. बाहेर येतं, मग तो पोहणार कसा? हां. का बरं? तुझ्या अंगा उडेल की. परत म्हण नको भिजवलं. ही जी तटबंदी आहे ना, तशी एक सुंदर तटबंदी परांड्याच्या किल्ल्यावर आहे. हां. परांड्या भुईकोट आहे. तसंच देवगिरीला आहे. देवगिरीची तर यापेक्षा जास्त सुंदर आहे. बर. हे खूप छान आहे. अशा बऱ्याच आहेत त्याची तटबंदी उल्लेखनीय आहे. उल्लेखनीय. ओके. म्हणजे मी पाहिलेत म्हणून मी सांगते की इथले छान आहेत बघण्यासाठी. कारण तिथे प्रॉपर ते पाण्याचं खंदक वगैरे करून केलेलं आहे. बर. तिकडे शॉर्टकट आहे का? खाली जाऊन बघ काय आहे. शॉर्टकट आहे का? खाली काय असणार आहे? बघ की 2 पावलं पुढे जाऊ. नको, भीती वाटते. जा तू बघ, मी दाखवतो तुला. इथून पण एक वाट आहे देणारी. हो का? ठीक आहे. जे हे सोसायटी आहे ना, हां. जाऊ का खाली? नको. तिथून काय? कशाला वाट आहे की इथून? तिकडून वर जाता येते का परत? नाही, इथनं परत रिटर्न येईल मी. जा मग, तिथून ये, परत ये. सावकाश. शिल्प आहे. शिल्प? हो मारुतीचं हो, मोठं आहे का? छान आहे. कलर वगैरे दिलाय. 1.5-2 फुटाचं आहे. हेलो, देखो गाइज, बहुत मेहनत करना पड़ रहा है वीडियो निकालने के लिए. सो डू लाइक, शेयर दिस वीडियो एंड सब्सक्राइब टू माय पार्थ एवरग्रीन चैनल. जय हनुमान. बढ़िया, लय भारी. हा व्ह्यू मिस केला असता मी. कुठे गेली चिंगी? हो, इथे जबरी. क्लास. Guys, please like this video, share with your friends and subscribe to my channel. दीदी बोल जरा 2 शब्द. हां. सगळं आटून आणि हा ब्लॉग बनवलाय सगळ्यांनी. एवढं चाललंय. प्लीज लाईक करा आमच्या व्हिडिओला. प्लीज सबस्क्राईब करा. देवा तुमचं भलं करून सबस्क्राईब करा. हां.
बिचारी दमली आमची दीदी ब्लॉग बनवून बनवून. हां, तिच्यावर दया करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तो फक्त टॉवर दिसतोय. तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी, तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा, तू शिवबाचा मावळाजी. बोल ना काहीतरी. Hello, please do like, share and subscribe and keep following us and keep watching our videos. थँक्यू बाई. तर आता आम्ही एकदम टोकावरती आलोय, टोकाच्या पॉईंटवर. तुम्हाला दाखवतो जरा इथं थांबून. हां, थांब. आता समोर बघा फक्त. हा असा व्ह्यू भेटतो आपल्याला इथून, एकदम सुंदर असा. इकडं काय आहे किशोर? इकडं एंड आहे का काय? पुढं आहे गड? भोरचं तळ आहे. बर. नाही किल्ला संपतोय का इथं? डॅम आहे तो. हा, भोरचा डॅम आहे. ओके, किल्ला एंड होतोय इथे. बरं, तर मित्रांनो सुवेरा मातीचा इथं एंड होतोय, किल्ला आपला इथं संपतोय. गुंजवणे धरण कुठे आहे? चिंगेला जायचंय का तिथं? गुंजवणे गाव आहे. गुंजवणे धरण कुठे आहे? गुंजवणे धरणच नाहीये. तर अशा प्रकारे हा व्ह्यू तुम्हाला इथं बघायला मिळेल. सिंहगड दाखव की बाबा. नाही, फक्त दाखव लोकांना. त्या साईडला सिंहगड आहे का? डोंगराच्या मध्ये जो दिसतो ना वर पलीकडे एक पठार असलं पाहिजे, बरं. तो सिंहगड आहे. पण आहेत तिथे. आणि इकडे जो दिसतो मला जर दिसलं तर चष्मा इथून फेकून देईल की खाली मी? हां, त्याच्या पुढे जे 2 डोंगर दिसतात हां हां, उंचवाले, ओके, तो पुरंदर आहे. बर. बढिया. बर का गाईज? बघ दादा, बेडूक कसं मस्त. इथं बेडूक भेटलाय आम्हाला, दाखवतो तुम्हाला. त्यांचे डोळेच वर आहेत फक्त. मेलेला बेडूक काय ते सगळे पिल्लच आहेत. त्याला कशाला? तिकडे आहे ना. ते बुडबुडे काढताय ना मस्त पैकी, काढत आहे ना ते बिचाऱ्याला. घेऊ की मग? हे काय घेतोय की? हे बघा मित्रांनो, चिंगीचं असं म्हणणं आहे की तिने नाही, मी हे घ्यायला पाहिजे. सगळे घेणार आज. हे किशोरची एनर्जी संपली. आता आपण रिटर्न येतो या ठिकाणी आणि आपल्याला जायचं आहे हत्तीच्या बिळामध्ये. दिदे बघ की इकडं. तुझ्यातली का? संपत नाही बाई, माझं पण तसंच आहे. मग काय ते असं म्हणायचं. हां, तर आम्हाला इथं आता वरती जायचं आहे ना. हा, बघूयात जाता येते का. आता पण गर्दीचा असेल तर प्लॅन कॅन्सल करायला लागेल आम्हाला. बघू आता जाता येते का, किती वेळ लागेल. हे जायचंय का? हा, हे हातात घेऊन वरती चढणार जायचंय का वर?
तर गाईज आता आम्हाला वरती जायचं आहे, ठीक आहे. त्यामुळे मी कॅमेरा आतमध्ये टाकतोय, ठीक आहे. वरती गेल्यावर तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो, आहे का ना, बरोबर ना? नाही तर मी पण जाईल, कॅमेरा पण जाईल. A few moments later. तर मित्रांनो प्लॅन कॅन्सल झालेला आहे चिंगीमुळं. चिंगीला जरा लकवा मारले का, त्यामुळे आम्ही आता पुढं जातोय. आम्ही आता जातोय पुढं, ठीक आहे. आता स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल बिकॉज हां, कारण का सांगतो तुम्हाला सबस्क्राईब का बोललो, कारण नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईल तेव्हा एकटा येईल आणि वरती चढून दाखवेल तुम्हाला. आता चिंगीला लकवा मारलाय त्यामुळे आम्ही इथून सरळ वरती जातोय. तेव्हा घराजवळचं केलं नाही, तिथे गरम पाण्याचं कुंड पण आहे आणि खूप सुंदर जाईल तो. इकरोळी मंडणगडला खतरनाक भाई, खतरनाक. फुल दमलं आता एनर्जी पाहिजे आम्हाला. एनर्जीसाठी एकच घोषणा, छत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय श्रीराम. अरे जय भवानी, जय शिवाजी महादेव. तर मित्रांनो अशी एनर्जी पाहिजे गड किल्ले तुम्ही सर करता तेव्हा. हा त्यामुळं हा, नाहीतर हे अशी लोक बघा, ही बघा, ही बघा, ही अशी लोक बघा. दिवाळीनंतर हमखास ट्रेक करावे, खाण्यापिण्याचे हा, दिवाळीनंतर हमखास ट्रेक करा, कारण तुम्हाला ऑप्शन्स भरपूर मिळतात. तुम्ही फराळाचं घेऊन येऊ शकता, चकल्या घेऊन येऊ शकता, चकल्या, लाडू. तू चिवडा बोलला होता ना आणतो म्हणून. तर परत एकदा लिंबू पाणी प्यायला आले. मामांचं लिंबू पाणी एक नंबर आहे. मला लिंबू पाहिजे. मामा काय नाव तुमचं सांगा? दिनकर शिल्पी. हां, दिनकर शिल्पे मामा. तर तुम्हाला मित्रांनो कधी लिंबू पाणीचं प्यायचं झालं राजगडला येऊन, तर दिनकर शिर्के यांच्याकडे नक्की या, तुम्हाला एक्स्ट्रा लिंबू भेटेल. माझं नाव फक्त सांगा. थँक्यू. डोकावरची काय पैसे वेगळा अर्थ काढू नको. बघू किती आहेत पैसे. घ्या. बघा गाईज, किती सारे पैसे. 100च्या नोट पैसा ह्याला तू तो म्युझिक टाका. पैसा बासुंदी, हे बघ, पैसा, या 50च्या नोटेने मला सांगितलं की हम्पीला जाऊन ये. मी जाऊन आली आहे. आता माझं टार्गेट आहे ते 100ची नोट. राणी की बाव. आणि की बा, लवकरच मी पण जातो तेवढाच ब्लॉग. गिरनार, राणी की बाव, द्वारका, खर्च सोमनाथ. करणार असेल तर मी जाऊ शकतो. तू चाल फक्त. बंद.
दाबून चोळ. मेले काहीतरी झालं, करतात बस झालं. काढा टॅटू टॅटू टॅटू. लय भारी हा नाही तिथं जायचंय आता आम्हाला. हे पार्किंग आहे, इथं आम्ही गाड्या लावल्यात. आत्ता झाले रे ते. काय नाव बाळा तुझं? कचरा तू नाही ना टाकला? तू कचरा तू नाही ना टाकला तिकडे? नाही रे, ह्यो आत्ताच आलाय. वडापाव राजगड आणि पाऊस. काय झालं रे? कुठे? वरतून पाणी येतं. हा, तिथून वरतून पाणी येतं बघा. इथून पाणी येतं भारी. ही भात शेती आहे. हे लय भारी. नाही नको असं नाही. ठेव इथंच, काय नाही होत. किशोर फुल आहे, भाजी करता येईल. काढ ना, जा ना. काय काढू? तिथून जा काढायचं ना. होय? हा मग हे कोणी मारलं बिरलं? नाही कोण मारत जा. पण भाजी करतात का नक्की? करतात. तुझ्या आईशीला मी विचारलं होतं, तिला भाजी करता येते का? येते ती ना? नाही म्हणली होती. नका पळू नका जा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. जमलं की दाखव. तिकडे दाखव, इकडे या. दूध गळतंय त्याच. माझं बाळ असं हे करून घे खड्डी, घे खड्डी. गाडी बिडी आहे. बघा ते इकडं. खतरनाक. कसलं दिसतंय एलियन सारखं. हा मग म्हणूनच म्हटलं काढ. आईच्या गावात
एकदम सरळ असा व्ह्यू. जेव्हा ते रायगडचं तू बघशील ना ते सांगतील ना रायगड म्हणजे कैदी ठेव. किती कोट्याने? 60. रायगडावर 1.5-2 वर्षाचा साठा राहायचा अन्नाचा. आणि सगळ्या लोकांसाठी आहे तेवढा साठा. सगळं अंडरग्राऊंड. रोज समज 150-200 लोक जर आहेत गडावर तर रोज 150-200 लोक 1.5 वर्ष खाऊ शकतात. गाईज नेक्स्ट टाइम पुन्हा भेटूया लवकरच राजगडावर विथ ऑल 4. टाटा बाय बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ही कुठली भाजी आहे? हा बस भाऊ तू यो एकटाच मला पालक सांग. पनीर मागवलेली ना. यो एकटाच मला सांगतो बाकी कोणी सांगत नाही. पालक पनीर मागवलेली ना पण का नाही. नाही नाही यो म्हटलं नको. सारखं काय म्हणे तुझी पालक पनीर. मग बरोबर सारखंच का पालक पनीर का एवढं काही तुझं प्रेम त्या पालक. थँक्यू सॉरी म्हणे